नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स आपण 19वा धडा बघतोय. कॉन्स्टिट्यूएंट ऑफ फूड, अन्न घटक. यामध्ये मागच्या तासाला आपण कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च, कर्बोदके आणि पिष्ट म्हणजे काय हे पॉईंट बघितले. त्यानंतर शुगर, शक्कर हेही बघितलं. त्यानंतर आज आपण पॉईंट बघतो आहे पुढचा फायबर. फायबर मीन्स तंतुमय पदार्थ. When grain like a ज्वारी, wheat is ground into a flour, the particles in the flour are not all alike. गहू, ज्वारी असे धान्य बारीक दळून आणले तरी ते एकसारखे बारीक होत नाहीत. When the flour is shifted, we find the larger particles left behind on the sieve. These particles are fine pieces of the skin or bone of the grain. मग काय करतो तर हे पीठ चाळून पाहिले असता चाळणीवर आपल्याला काय चाळ शिल्लक राहिलेला दिसतो. चाळणीवर राहिलेले हे कोणत्या धान्याच्या काय असतो तर स्किन ऑफ अ ब्रेन, पीसेस ऑफ अ स्किन ऑर अ ब्रेन ऑफ द ग्रेन. ते धान्याच्या म्हणजे कोंडा आपण त्याला म्हणतो, ते आपल्याला त्या चाळणीवरती पाहायला मिळतं. पुढे आहे bran is a fibrous substances in the process of digestion. Fiber has a special function. Fibrous substances help the food to move forward in the alimentary canal at the right speed. कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे. अन्नमार्ग तंतुमय पदार्थांचा वेगळा असा उपयोग असतो. खाल्लेले आपल्या अन्ननलिकेतून किंवा अन्नमार्गे पुढे पुढे सरकत असतात. तंतुमय पदार्थामुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकतात. The undigested food is of no use to the body. Fiber helps to form a stool from the undigested food. Fiber is also called a roughage. म्हणजेच काय तर न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरोगी असतो. या निरोगी भागापासून जी विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थांचा जो उपयोग होतो त्यालाच आपण काय म्हणतो तर रफेज. रफेज म्हणजे चोथा असं आपण त्याला म्हणत असतो. पुढे आहे fruits and vegetables, especially their skin, whole grains and pulses are all sources of fiber in food. फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच साली, पालेभाज्या, धान्य, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. If our food does not contain enough fiber, it can lead to constipation. आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर काय होते, आपल्याला त्रास होऊ लागतो. कंटेंट इनफ फायबर इट कॅन लीड टू कॉन्स्टिपेशन. त्या जो तंतुमय पदार्थ आहे त्याचा आपल्याला काय होतो, त्रास होऊ लागतो. अप टू नाव वी हॅव लर्न्ड अबाउट दिस टाईप ऑफ सबस्टन्सेस प्रेझेंट इन अवर फूड. आत्तापर्यंत आपण आपल्या अन्न पदार्थांमध्ये असणारे 3 प्रकारचे पदार्थ पाहिले. स्टार्च, शुगर अँड फायबर. पिष्टमय पदार्थ, शक्कर अँड तंतुमय पदार्थ. These substances are all together called carbohydrates. या सगळ्या तंतुमय पदार्थांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो तर कार्बोहायड्रेट्स. आपण त्यांना काय म्हणतो, कार्बोहायड्रेट्स म्हणतो. The most important use of a carbohydrate is to provide the body with energy. आणि कार्बोदकांचा मुख्य उपयोग म्हणजे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे. म्हणजे या कार्बोदकांचा उपयोग आपल्याला काय होतं तर आपल्या शरीराला काय मिळते, ऊर्जा प्राप्त करून दिली जाते. म्हणजे आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट्स आर ऑफ 3 टाइप्स: स्टार्च, शुगर्स अँड फायबर. पिष्टमय पदार्थ, शक्कर अँड तंतुमय पदार्थ. मग यूज अवर ब्रेन पॉवर. Threads get stuck between the teeth when we eat a certain types of mangoes. Which kind of carbohydrates are they? विशिष्ट प्रकारचे आंबे खाताना दातांना धागे अडकतात. ते कर्बोदकाच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडत असेल? तंतुमय पदार्थ आहेत ना ते. एखादा आंबा खातो आणि त्याचं जे केसर आहे ते आपल्या दातांना लागत असतं. सेकंड आहे ट्राय दिस, करून पहा. मटेरियल: 2 sheets of white paper, a printed page, a little cooking oil. काय करायचंय, वहीचे 2 पांढरे कागद घ्या, छापील मजकूर असलेला 1 पान आणि थोडंसं गोडे तेल. काय करायचे, 2 पानं घ्यायच्यात, त्यामधला एक लिहिलेलं पेज पाहिजे आणि एक कोरं पेज पाहिजे.
लिटिल कुकिंग ऑइल आणि थोडेसे गोडे तेल म्हणजे आपलं स्वयंपाकाचं तेल. प्रोसिजर: रफ अ लिटिल ऑइल ऑन वन ऑफ द व्हाईट शीट्स. नाव प्लेस द शीट्स ऑन द प्रिंटेड पेज वन बाय वन अँड ट्राय टू रीड द मॅटर थ्रू इच शीट. 2 पांढरे कागद घ्या. एका कागदाला तेल लावा, दुसरा कागद तसाच ठेवा. दोन्ही कागद आळीपाळीने छापील मजकुरावर ठेवा आणि कागदाखालील मजकूर वाचण्याचा काय करा तर प्रयत्न करा. काय सांगितले? आपण तो तेल लावायचं कागदाला तेल लावल्यानंतर दुसरा कागद काय करायचा तसाच ठेवायचा आणि ते तेल लावलेल्या कागदाचा काय करायचं आपल्याला मजकूर वाचायचं. मग ते आपल्याला वाचायला येईल का? व्हॉट डू यू फाइंड? तुम्हाला काय होतंय, काय वाटतंय, आढळून येईल? You cannot read the matter through the ordinary sheet, but you can see through the oiled sheet of paper. तेल न लावलेल्या कागदाखालचा मजकूर वाचता आला नाही, पण तेल लावलेल्या कागदातून तो मजकूर आपल्याला काय होईल? वाचता येईल. का वाचता येईल तर द ऑइल मेक्स द पेपर ट्रान्सक्युलेंट. कारण तेलामुळे कागद काय झाला तर ट्रान्सक्युलेंट म्हणजे पारदर्शक. जसं की आपण ट्रान्सपरंट म्हणतो. जसं आपलं वॉटर, पाणी हे काय आहे? ट्रान्सपरंट आहे. मग पेपर इज ट्रान्सक्युलेंट म्हणजे पारदर्शक पाणी. पुढचा पॉईंट आहे फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. ऑइल इज अ फॅटी सबस्टन्सेस. पेपर बिकम्स ट्रान्सक्युलेंट व्हेन अ फॅटी सबस्टन्सेस इज अप्लाइड टू इट. Paper becoming translucent is a sign of a presence of fats in the foodstuff kept on it. तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद काय झाला तर पारदर्शक होत. कागद पारदर्शक होणे ही अन्न पदार्थातील स्निग्ध पदार्थ असल्याची काय आहे तर एक साइन आहे, एक खूण आहे. Fats is our food also provide energy to our body. They give twice as much energy as carbohydrates. अन्नातील स्निग्ध पदार्थांपासूनही शरीराला ऊर्जा मिळते. पिष्टातून मिळते त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा ही स्निग्ध पदार्थापासून आपल्याला मिळत असते. बट वी इन्क्लूड अ स्मॉलर क्वांटिटी ऑफ दीज कॉन्स्टिट्युएंट इन अवर डाएट. पण या फॅट्सचं प्रमाण आपल्या अन्नामध्ये पिष्टमय पदार्थापेक्षा कमी प्रमाणात आपल्याला मिळते. क्रीम, बटर, घी, ऑइल आर एक्झाम्पल ऑफ फॅट्स. दुधापासून मिळणारी साई, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारं तेल हे काय आहे तर या स्निग्ध पदार्थांचं फॅटची काय आहेत? एक्झाम्पल आहे. नट्स, मीट, एग, याक ऑल्सो कंटेन फॅट्स. त्याचप्रमाणे मांस, अंड्यातील डील हे सुद्धा काय आहेत तर फॅट्सचे प्रकार आहेत. हे सुद्धा फॅट्स आहेत. द फॅट्स वी ईट गेट स्टोअर्ड इन अवर बॉडी. इफ अ फूड इज नॉट अवेलेबल फॉर सम टाइम द बॉडी कॅन गेट एनर्जी फ्रॉम द स्टोअर्ड फॅट. आहारात असलेल्या स्निग्ध पदार्थांपासून शरीरात काय निर्माण होते तर चरबी तयार होत असते. काही काळ अन्न मिळाले नाही तर या चरबीपासून आपल्या शरीराला ऊर्जाही मिळू, एनर्जी फ्रॉम द स्टोअर्ड फॅट, आपल्या शरीराला ऊर्जा मिळू शकते. देअर इज अ लेयर ऑफ फॅट्स अंडर आवर स्किन. इट गिव्स अ शेप टू द बॉडी अँड लाईक अ ब्लँकेट ऑल्सो प्रिव्हेंट्स अ लॉस ऑफ हीट फ्रॉम द बॉडी. आणि चरबीचा हा एक थर आपल्या त्वचेखाली असतो. चरबीच्या या थरामुळे शरीराला वेगवेगळा आकारही मिळतो. तसेच शरीराची उष्णता राखण्यासाठी ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे आपण यांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करत असतो. कॅन यू टेल? सांगा पाहू. वाय आर बॉक्सेस ऑफ फ्रेजिल आर्टिकल्स लाईक टीव्ही, रेफ्रिजरेटर, लाईट बल्ब, ग्लासेस, मिरर्स पॅक्ड विथ प्रूटेड कार्डबोर्ड, थर्मोकॉल और बबल व्रॅप? नवीन टीव्ही, फ्रीज, पंखे, काचेचे बल्ब, ग्लास, आरसा यांसारखे वस्तू फुटू शकणाऱ्या व नाजूक वस्तूंच्या खोक्यांमध्ये आतून पुट्टे, थर्मोकॉल किंवा फुगीर प्लास्टिक का लावलेले असते? ह्याचं उत्तर तुम्ही कॅन यू टेल नंतर हे यूज अवर ब्रेन पॉवर पेज नंबर 97 वरचं यूज अवर ब्रेन पॉवर आणि 98 वरचं कॅन यू टेल हे दोन एक्झाम्पल, हे दोन होमवर्कला तुम्ही आज सोडवणार आहात. जो राहिलेला पॉईंट आहे आपला
अजून थोडा लेसन राहतोय आपला, तो आपण उद्याच्या तासाला बघूया. काही शंका असल्यास विचारा. थँक्यू.